बीडच्या डीपीडीसी बैठकीत अपेक्षेप्रमाणे राजकीय ड्रामा रंगला। बैठकीच्या सुरुवातीला एका प्रसंगामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या। अजित पवारांच्या शेजारी पंकजा मुंडे आणि त्यांच्या शेजारी धनंजय मुंडे बसल्यानं दादांनी धनंजय मुंडेंच्या शेजारी बसणं टाळल्याची चर्चा सुरू झाली आणि त्यानंतर डीपीडीसीच्या नामनिर्देशित सदस्यपदी गेवराईचे आमदार विजयसिंह पंडित आणि केजच्या आमदार नमिता मुंदडा यांच्या नियुक्तीस मंजुरी देण्यात आली। त्यामुळे भाजप आणि राष्ट्रवादीचे जुने विधिमंडळ सदस्य प्रकाश सोळंके आणि सुरेश धसांना हा धक्का असल्याचं बोललं जातं। बैठकीत सुरेश धसांनी बीडमधील विकास कामांच्या नावाखाली आर्थिक अपहार झाल्याचा आरोप केला। तर जे काही आरोप करायचे त्याची लेखी तक्रार करा अशा शब्दात दादांनी धसांना सुनावलं। यावरून वादावादी झाल्यानंतर धस आणि अजित पवारांमध्ये तू मेमे झाल्याची माहिती मिळते। अखेर बैठकीतून जय आका असं बोलून धस निघून गेल्याची माहिती आहे। जर कोणी खंडणी मागितली तर मकोका लावेन असा थेट इशारा उपमुख्यमंत्री अजित पवारांनी बीडच्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांना दिलाय। पालकमंत्रीपद स्वीकारल्यानंतर अजित पवार पहिल्यांदाच बीड दौऱ्यावर आले। डीपीडीसीच्या बैठकीपूर्वी बीडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा मेळावा पार पडला आणि यावेळी दादांसोबत धनंजय मुंडेही व्यासपीठावर होते। मेळाव्यात बोलताना अजित पवारांनी बीडमधील नेत्यांसह पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना तंबी दिली। पाहूयात। मी एक गोष्ट पुन्हा आपल्याला सगळ्यांना सांगेन, जर कोणी कुठल्या गोष्टीमध्ये जबाबदार असेल, जर कोणी तिथं कुठंतरी वेडेवाकडे प्रकार केलेले असतील, मी आपल्याला सगळ्यांना सांगतो, विकासाची कामं करत असताना कुणी कुणाला खंडणी मागण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू नये। माझ्या ते कानावर आल्यानंतर त्याच्यामध्ये मकोका लावायला पण मी मागं पुढं बघणार नाही। मी कुठल्याही टोकाची भूमिका घेईल। मी म्हणेल ते, कारण आम्ही बघतो कधी कधी टीव्हीला वगैरे दाखवलं जातं चॅनलला, कुणी रिव्हॉल्वर काढतं, वर काही रिव्हॉल्वर उडवतात, कुणी इथं रिव्हॉल्वर वगैरे लावून फिरतात। मी डिपार्टमेंटला सांगणार आहे, जे कुणी वर रिव्हॉल्वर वाहून फिरेल त्याचं लायसन कॅन्सल करायचं। रिव्हॉल्वर हे तुमच्या स्वसंरक्षणाकरता किंवा तुम्ही वस्तीवर राहत असेल तर 12 बोर किंवा सिंगल बोर जे काही तुम्हाला घ्यायचं ते तुम्ही घरामध्ये ठेवली पाहिजे, तिथं त्याचा वापर त्या बाबतीमध्ये केला पाहिजे। हे जे रीळ तुमचे बनतात ना, ते पण मी खपून घेणार नाही। मी सगळ्याला नियम सारखा लावणार आहे। ह्याच्यामध्ये मला टार्गेट करायचं नाही, परंतु बदल झाला पाहिजे हे मलाही जाणवलं पाहिजे, इथल्या सर्वसामान्य नागरिकांना पण जाणवलं पाहिजे। सगळ्या माझ्या तरुण कार्यकर्त्यांना सांगतो, वडीलधाऱ्यांना सांगतो, आपलं स्वतःचं चारित्र्य स्वच्छ ठेवा, आपली प्रतिमा जनमानसामध्ये चांगली ठेवा। चुकीच्या प्रवृत्तीची लोक आपल्या आजूबाजूला अजिबात राहता कामा नये। त्या संदर्भामध्ये पण काळजी सगळ्यांनी त्या बाबतीमध्ये घ्या। उगीचच नुसतं मी आलो की मला भला मोठा हार द्यायचा, मला बुके द्यायचा, मूर्त्या द्यायच्या, पांडुरंगाची द्यायची, विठ्ठलाची द्यायची, पण त्यांनी काय सांगितलंय ते पण डोळ्यात समोर ठेवा ना। साधू संतांचे काय विचार आहेत, इतर काय गोष्टी आहेत, आणि फार तुम्ही अपेक्षा ठरल्या आता काय दादा आलाय आता काय काळजी नाही, तर ते डोक्यातनं काढा, ते डोक्यातनं काढा। मी जरी तुमच्या जवळचा असलो तरी चुकीचं वागू नका। मी पुन्हा तुम्हाला सांगतोय, बीडच्या परिसरामध्ये अनेक प्रकारच्या वेगवेगळ्या बातम्या सध्या पेपरला आपण वाचत असतो। त्याच्यामध्ये जिथं तथ्य असेल तिथं संबंधितांच्यावर कारवाई केली जाईल, जिथं तथ्य नसेल त्या संदर्भामध्ये कारवाई करण्याचा प्रश्न येणार नाही। मी आधीच देवेंद्रला सांगितलं होतं की मला इकडचं देत असताना त्या संदर्भामध्ये सगळ्यांनी चांगल्या कामाला साथ दिली पाहिजे। त्याच्यात कुठलाही मी अधिकारी पण बघणार आहेत, काही अधिकारी इथं बरेच वर्ष राहिलेले आहेत, त्याच्यामध्ये पण मी दुरुस्ती करणार आहे।
मी सुरुवातीला सांगितलं मी भेदभाव करत नाही, पण ज्या चुकीच्या पद्धती पूर्वांपार चालत आलेल्या आहेत त्याला कुठंतरी आळा घातलाच गेला पाहिजे, जर चालत आलेले असतील तर. बरेच जण आता काय व्हायला लागलंय, आता सत्ता आली आमच्याकडे 5 वर्षाकरता, लोकांना कळलेलं आहे. हौसे नवसे गवसे आता मला येऊन फार भेटायला लागले. लोकसभेला 3रीकडे होते, विधानसभेला 4थीकडे होते. नाही तुमचा मग तिथे तेव्हा कुठे गेला होता यायला माझा आहे तर नाही दादा मी युतीचा आहे. मग युतीच्या वेळेस उमेदवाराला विरोध का केला? हे असं चालणार नाही. काही दिवस तुमचं वागणं बोलणं अशांचं मी बघेन खरंच दुरुस्त होत आहेत का. कारण सरडा कसा रंग बदलतोय तशी काही एक जमात असते, सगळीकडे असते, माझ्याकडे पण आहे. ती जर उगवत्या सूर्याला नमस्कार करायचा, आज कुठं उगवलं इकडं, तसलं चालणार नाही. मी स्पष्टपणे सांगतोय. राजेश्वर मी तुझ्या देखत सांगतोय, लोकप्रतिनिधींच्या देखत सांगतोय. उद्याच्याला परत कुणी आलं नाही दादा एवढ्या वेळेस पांघरून आला, पांघरून फाटून गेले माझं, एवढ्या वेळेस पदरच राहिला नाही आम्हाला, असलं अजिबात चालणार नाही. बीडच्या डीपीडीसीच्या बैठकीत अपेक्षेप्रमाणे जोरदार खडाजंगी झाली आणि यावेळी अजित पवार, धनंजय मुंडेंसोबत सुरेश धस यांची बाचाबाची झाल्याचं बोललं जात आहे. बीडमधील विकास कामांच्या नावाखाली कोट्यवधींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप धस यांनी केला आणि त्यावर फार बोलू नका, तुम्हाला जे म्हणायचंय त्याची लेखी तक्रार करा असं म्हणत अजित पवारांनी धसांचं बोलणं तोडलं. डीपीडीसीच्या बैठकीत माध्यमांना परवानगी नव्हती, पण बैठकीतून बाहेर आल्यानंतर सोनवणे यांच्या प्रतिक्रियेनंतर यावर जोरदार चर्चा रंगली. एकीकडे 73 कोटींच्या गैरव्यवहाराचा मुद्दा तर दुसरीकडे पेन ड्राईव्हच्या मुद्द्यावरून जोरदार तू मेमे झाल्याची माहिती मिळते. डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये तसा विषय झाला नाही, पण इथं जर कुणी डीपीडीसीच्या मीटिंगमध्ये कुणाला एकाला कॉर्नर करून कुणी बोललं तर आम्ही गप्प बसणार नाही. आणि जिथं म्हणलं की कुणी दहशत आहे तर आम्ही त्याला उत्तर दिलं, दहशत कुणाची त्याचं उत्तर द्या. त्याच्यामुळे जिथं माझी पालकमंत्री म्हणले की इथं अधिकाऱ्यावर दहशत आहे, मग कुणाची दहशत आहे, मग त्याच्यावर थोडी झाली बाचाबाची तर त्याच्यावर बैठक संपली. बाचाबाची किरकोळ विषय एवढं तेवढं होत असतं. ते विषय मला वाटतं मीडियाच्या समोर येऊ नयेत. गाठताट नाही, किरकोळ एकामेकाला बोललं किरकोळ म्हणजे काय लगेच वाद काय भांडणं लावतात काय? धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले, बोलणं झाले, धनंजय मुंडे म्हणले का भांडणं झाले नाही. मग आम्ही म्हणणार नाही भांडणं नाही झाले, एकामेकाबद्दल बोलावंच लागतं. भांडण काय मुद्द्याचं भांडण नाहीये, हे मुद्द्याचं भांडण आहे आणि आम्ही मुद्द्याचं भांडण व्यवस्थित हे भांडण तुमचा एक कॅमेरा द्या ना. मुद्दे मानले तुम्ही विकासासाठी? नाही सर्वच विषय सर्व त्या बाबतीत. दरम्यान पेन ड्राईव्हच्या मुद्द्यावर धस आणि मुंडेंनी काय प्रतिक्रिया दिली ते आपण पाहूया. जे बोगस पैसे वगैरे उचलण्यात आलेले होते त्या मुद्दा उपस्थित करायला लागल्याच्या नंतर अजितदादांनी सांगितलं लेखी पत्र द्या. तेवढे पेनड्राईव्ह देणार आहे, माझ्याकडे पुरावे आहेत आणि मी सगळ्या मीडियाला कालच दिलं ना पेनड्राईव्ह. अजितदादांना दिलं का तुम्ही? अजितदादांच्या पीएला दिलं ना, डिस्प्ले ना, आज डिस्प्लेच होते ना बरोबर, त्यांना कालच पाठवलं ते, आज दिलंय का? कालच रात्री पाठवलं. स्वरूपाचा आरोप होता, ते म्हणाले होते की मी पुरावे देणार आहे अजित पवार. त्या बाबतीमध्ये या ठिकाणी आमची कसलीही समोर चर्चा झालेली नाही. या बाबतीत जी चर्चा झाली त्या चर्चामध्ये जे काय असे आरोप आहेत तर त्यांनी मांडलं, आम्ही म्हणलं की त्या ठिकाणी जर असं कुठं वाटत असेल तर सबंध 15 वर्षाची या ठिकाणी चौकशी सरकारने करावी. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याविषयी उपमुख्यमंत्री अजित पवारांनी जी भूमिका मांडली तीच आमची भूमिका असल्याचं स्पष्ट मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. अजित पवारांनी मुंडेंच्या राजीनाम्याबद्दल दादांनी भूमिका स्पष्ट केली आहे, तीच भूमिका अधिकृत असेल असंही फडणवीस म्हणाले. दुसरीकडे धनंजय मुंडे हे त्यांच्या कामाने आले होते आणि मी माझ्या कामानिमित्त आलो होतो, मात्र धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातील मंत्री आहेत त्यामुळे त्यांना भेटणं ही काही चोरी नाही
आम्ही एकमेकांना कधी भेटू शकतो असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विरोधकांच्या टीकेचा समाचार घेतला. पहिली गोष्ट तर एक लक्षात घ्या की ते त्यांच्या कामाने आले होते, मी माझ्या कामाने आलो होतो, त्यामुळे आमची भेट झाली नाही. पण सकाळी आमची भेट झाली होती, कारण आम्ही म्हणजे त्याच्यापूर्वी कॅबिनेटमध्ये वगैरे काल सगळं आमची भेट वगैरे झाली होती. त्यामुळे काही धनंजय मुंडे हे आमच्या मंत्रिमंडळातले मंत्री आहेत, त्यामुळे त्यांना भेटायची चोरी नाही. ते मला कधी भेटू शकतात, मी त्यांना कधी भेटू शकतो, कुठल्याही कामाकरता भेटू शकतो. आणि त्यांच्या राजीनाम्याच्या संदर्भात अजितदादांनी स्पष्ट भूमिका मांडलेली आहे. अजितदादांची भूमिका हीच अधिकृत भूमिका आहे.